नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रेश एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरतीमधील सर्वच पदांकरिता उपयुक्त असणारे प्रश्न पाहणार आहोत. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्राच्या राज्यप्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? महाराष्ट्राच्या राज्यप्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, राठोफा इंडिका. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2, रत्नागिरी या शहराला पाणीपुरवठा कोणत्या धरणाकडून होते? रत्नागिरी या शहराला पाणीपुरवठा कोणत्या धरणाकडून होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, शील धरण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे? खालीलपैकी कोणती नदी कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, तेरेखोल नदी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4, आशियाच्या सर्वात उंच असणारा रेल्वे पूल रत्नागिरीत आहे, त्याचे नाव काय आहे? आशियाचा सर्वात उंच असणारा रेल्वे पूल रत्नागिरीत आहे, तर त्याचे नाव काय आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, पानवळ. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5, भारत सरकारची उडान योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? भारत सरकारची उडान योजना खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, नागरिक उड्डाण. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6, यक्षगान नृत्यशैली कुठल्या राज्याचे वैशिष्ट्य आहे? यक्षगान नृत्यशैली खालीलपैकी कुठल्या राज्याचे वैशिष्ट्य आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कर्नाटक या राज्याचे. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, नाशिक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 8, मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर कोठे आहे? मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा महाराष्ट्रात मुंबईबरोबर कोठे आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सातपाटी व रत्नागिरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 9, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 मध्ये कोणती क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, अभिनव भारत. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10, समुद्रातील सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? समुद्रातील सुनामी लाटा खालीलपैकी कशामुळे निर्माण होतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पाण्याखालील भूकंप. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 11, चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या कोणत्या भागात असते? चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या कोणत्या भागात असते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, टोकांशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 12, सन 2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून खालीलपैकी कोणता खेळ वगळण्यात आला आहे? सन 2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून खालीलपैकी कोणता खेळ वगळण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ज्युडो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला शब्द कोणता? खालीलपैकी कानडी भाषेतून मराठीमध्ये आलेला शब्द कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, उडीद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 14, पुरुष एकेरी ऑस्ट्रेलियन ओपन 2020 टेनिसचा विजेता कोण होता? पुरुष एकेरी ऑस्ट्रेलियन ओपन 2020 टेनिसचा विजेता कोण होता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, नोवाक जोकोविच. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 15, जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक योग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 21 जून या दिवशी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे? खालीलपैकी बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, लोणार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 17, संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, न्यूयॉर्क. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 18, मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, सुंदर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 19, केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, राजस्थान या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 20, विशाळगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? विशाळगड हा किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, कोल्हापूर या जिल्ह्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 21, ग्रेट बेरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? ग्रेट बेरियर रीफ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 22. कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, इक्वेडॉर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 23. कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, महाराष्ट्र या राज्यात. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24. शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे? शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना खालीलपैकी कोणत्या नदीशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, कावेरी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 25. भारतीय रेल्वेचे दक्षिण मध्य झोनचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? भारतीय रेल्वेचे दक्षिण मध्य झोनचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, सिकंदराबाद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26. मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहेत? मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी खालीलपैकी कोण संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, लोकमान्य टिळक. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 27. मोर्ले मेंटो सुधारणा खालीलपैकी कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे? मोर्ले मेंटो सुधारणा खालीलपैकी कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 1909. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 28. राज्य पुनर्रचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते? राज्य पुनर्रचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, फजल अली. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 29. भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, धर्मस्वातंत्र्याचे अधिकार. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 30. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीच्या अध्यादेशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीच्या अध्यादेशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 123. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31. संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात? संसदेच्या लोकलेखा समितीमध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 22. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 32. जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक अपंग दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 3 डिसेंबर. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 33. 9 ते 13 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे होणार आहेत? 9 ते 13 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धा कोठे होणार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पणजी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार कोण भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत? ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार कोण भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, गौतम अदानी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 35. भारतीय उद्योगपती गौतम अदानी श्रीमंताच्या जागतिक यादीत कितव्या क्रमांकावर आहेत? भारतीय उद्योगपती गौतम अदानी श्रीमंताच्या जागतिक यादीत कितव्या क्रमांकावर आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 12व्या. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत? खालीलपैकी कोण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, इलॉन मस्क. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 37. ICC कसोटी क्रिकेट रँकिंगमध्ये भारताला मागे टाकून कोणत्या संघाने प्रथम स्थान पटकावले आहे? ICC कसोटी क्रिकेट रँकिंगमध्ये भारताला मागे टाकून कोणत्या संघाने प्रथम स्थान पटकावले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, ऑस्ट्रेलिया या संघाने. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 38. विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे? विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, पृथ्वी विज्ञान. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 39. भारताचा विकास दर 2024 मध्ये किती टक्के राहील असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तविला आहे? भारताचा विकास दर 2024 मध्ये किती टक्के राहील असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तवला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 6.2. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 40. देशाचा परकीय चलनासाठी 2.57 अब्ज डॉलरने वाढून किती अब्ज डॉलरवर पोहोचला आहे? देशाचा परकीय चलनासाठी 2.57 अब्ज डॉलरने वाढून किती अब्ज डॉलरवर पोहोचला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 623.2. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 41. कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने कोणत्या देशासोबत 5 वर्षासाठी करार केला आहे? कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने कोणत्या देशासोबत 5 वर्षासाठी करार केला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, गयाना.
त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 42. अरबी समुद्रात अपहरण झालेले MV लीला नॉरफॉक हे कोणत्या देशाचे जहाज आहे? अरबी समुद्रात अपहरण झालेले MV लीला नॉरफॉक हे खालीलपैकी कोणत्या देशाचे जहाज आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, लायबेरिया. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 43. महाराष्ट्र राज्यात किती वर्षांनी राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे? महाराष्ट्र राज्यात किती वर्षांनी राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, 16 वर्षांनी. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 44. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 कोणत्या युनिव्हर्सिटीला देण्यात आला आहे? राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 कोणत्या युनिव्हर्सिटीला देण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, जैन युनिव्हर्सिटी बेंगळुरू. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 45. रॉयल कॅरिबियनने तयार केलेली कोणती जगातील सर्वात मोठी क्रूझ ठरलेली आहे? रॉयल कॅरिबियनने तयार केलेली कोणती जगातील सर्वात मोठी क्रूझ ठरली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, आयकॉन ऑफ द सीज. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 46. जगातील सर्वात मोठी क्रूझ आयकॉन ऑफ द सीजची लांबी किती फूट आहे? जगातील सर्वात मोठी क्रूझ आयकॉन ऑफ द सीजची लांबी किती फूट आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, 1198. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 47. या वर्षीच्या संसदरत्न पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील किती खासदाराचा समावेश आहे? या वर्षीच्या संसदरत्न पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील किती खासदाराचा समावेश आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डी, 2. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 48. खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना कितव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना कितव्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो ए, 3ऱ्यांदा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 49. भारतात कोठे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? भारतात कोठे आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सी, अहमदाबाद. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक 50. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नवीन प्रवक्तापदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नवीन प्रवक्तापदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी, रणधीर जयस्वाल. यासाठी मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी फ्रेश एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा.